1 मे महाराष्ट्र दिनापासून सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालक जे आहेत त्यांच्यासाठी मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयानंतर कुठेतरी राजकीय विरोध झाला, कुठून तरी जे संघटना आहेत, रिक्षा चालक मालक संघटना आहेत त्यांच्याकडून विरोध झाला। आता हा जो टप्पा आहे लवकरच 1 मे येतोय आणि या दरम्यान पुढच्या 2 तारखेपासून जे कोणते रिक्षा चालक आहेत ज्यांना मराठी येत नाही त्यांचा परवाना रद्द होऊ शकतं। जर चाचणीमध्ये आढळलं की रिक्षा चालकांना मराठी येत नाही तर त्यांचा परवाना रद्द होऊ शकतं, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टच सांगितलंय। मंडळी, सध्या आम्ही या सर्व प्रकरणावरती आम्ही ग्राउंडवरती उतरलेलो आहे। आज मी संजय निरुपम यांच्या पत्रकार परिषदमध्ये देखील गेलेलो। शिवसेना नेते संजय निरुपम यांनी अमराठी रिक्षा चालक जे आहेत त्यांच्या बाजूने एक भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय आहे, रिक्षा चालकांची काय भूमिका आहे, इवन प्रताप सरनाईक यांचं काय म्हणणं आहे, हे सगळ्या गोष्टीवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि त्यानुसारच पुढे आता रिक्षा चालक मालक संघटना आहेत त्यांना देखील आपण भेट देऊ आणि हा संपूर्ण प्रकरण नेमकं कुठपर्यंत जाते ते पाहूच। आणि मुळामध्ये आमची भूमिका आहे की ही मराठी जो एक निर्णय घेतलेला आहे की मराठी हा अनिवार्य झाला पाहिजे, त्यानुसार जो परवाने रद्द करण्याचा विषय जो आहे जो सरकारने मांडलेला आहे तो योग्य विषय आहे असं आमच्या प्राईम टाइम चॅनलला देखील वाटतंय। त्यामुळेच आम्ही सर्व म्हणजे जो कोण या संपूर्ण निर्णयामध्ये सामील आहेत त्याचबरोबर हा निर्णय ज्यांच्यावर लादला गेला आहे त्यांच्याशी देखील आपण बातचीत करतोय। आज आम्ही संजय निरुपम यांच्याशी भेट घेतली। त्यांनी आज जो विषय आहे महत्वाचा म्हणजे मंत्रालयामध्ये दुपारी 12:30 वाजता मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये जे चालक मालक संघटना आहेत सोबत स्वतः संजय निरुपम हे देखील सरनाईकांना भेटायला गेले, त्यांची एक बैठक आहे। आता या बैठकीमध्ये काय काय मुद्दे उपस्थित होऊ शकतात ते आम्ही तुम्हाला सांगतो आणि मुळामध्ये या सगळ्यामध्ये वेगवेगळे विषय जे आहेत ते मी काढलेले आहेत, त्यावरती देखील आपण चर्चा करूया की 1 मे पर्यंत नेमका हा विषय कसा पुढे जाऊ शकतोय, 1 मे नंतर काय होऊ शकतोय, शिवाय हे जे एक यामागे कुठलं राजकारण आहे का की मराठी जे अनिवार्य करण्यात येत आहे त्यामध्ये जे हिंदी चालक आहेत त्यांच्यावरतून हा कुठला तरी एक राजकारण होतोय का, शिवसेना किंवा भाजपमध्ये हा कोणता राजकारण होतंय का, यावरती देखील आपण एक स्पष्ट चर्चा करू। सोबतच पुढे आजच्या बैठकीमध्ये काय होतंय हे देखील जाणून घेऊ। तर मुळामध्ये सगळ्यात प्रथम तुमचं चॅनलवरती स्वागत आहे। अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। माझं नाव ओमकार साळवी आणि आपल्या या विषयाला आपण सुरुवात करूया। तर मंडळी, शशांक राव हे जे संघटनेचे अध्यक्ष आहेत ते आणि संजय निरुपम यांची आज मंत्रालयामध्ये बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे किंवा काय घडणार होतं याचा एक अगोदरच माहिती जी आहे ती आम्हाला मिळालेली, ती माहिती मी तुम्हाला सांगतो। संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषद घेतली। त्यांच्या पत्रकार परिषदेनुसार आज जे काही 1 मे पासून जो काही निर्णय येणार आहे त्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलेलं आहे। मात्र त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी जे रिक्षा चालक जे आहेत त्यांना जास्तीचा वेळ जो आहे तो मराठी शिकण्यासाठी मिळायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी परिवहन विभागाला तसं पत्र लिहिलेलं आहे। हे पत्र माझ्याकडे आहे। त्या पत्रामध्ये नेमका काय विषय आहे हे मी तुम्हाला अगोदर सांगतो आणि हाच विषय जो आहे तो बैठकीत मांडण्यात आलेला आहे। यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की या संपूर्ण जी पार्श्वभूमी आहे रिक्षा चालकांच्या वरती जो कोणता निर्णय 1 मे पासून लादला जाणार आहे त्यांचं म्हणणं आहे की हा निर्णय लादला जातोय तर अशा प्रकारे सक्ती केली नाही पाहिजे असं त्यांचं निरुपम यांचं म्हणणं आहे। आणि यामध्ये त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की 6 महिने किमान 6 महिने ते 1 वर्ष हा निर्णय जो आहे तो पुढे ढकलण्यात यावा। परवाने हे रद्द केले नाही पाहिजे। 6 ते 1 महिन्यापर्यंत हा संपूर्ण निर्णय जो आहे मराठी भाषा शिकवण्यासाठी आवश्यक वेळ जो आहे तो या दरम्यान मिळावा असं संजय निरुपम यांचं म्हणणं आहे। आणि हाच मुद्दा जो आहे ते आज या संपूर्ण पत्रकार परिषदेदरम्यान जे काही त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर ते रवाना झाले मंत्रालयात आणि त्यांनी हाच विषय मांडण्याचं ठरवलेलं आहे। भाषा एक असा विषय आहे, शिकलाच पाहिजे, जास्तीत जास्त भाषा शिकलाच पाहिजे। पण ही जो प्रक्रिया आहे तो व्यक्तीवर निर्भर करतो। काही लोक असतात जे खूप फास्ट लवकरात लवकर दुसरी भाषा शिकू शकतात मातृभाषाच्या व्यतिरिक्त। काही लोक असतात जे मातृभाषाच्या व्यतिरिक्त दुसरी भाषा शिकण्यामध्ये त्यांना खूप वेळ लागतो। याच्यासाठी मी मंत्री महोदयांना निवेदन केलेलं आहे
की हा जो 1 मईचा जो तुमचा डेडलाईन आहे त्याला पुढे ढकलण्यात आवे आणि प्रत्येक ऑटो चालक, टॅक्सी चालक ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली आहे की त्यांच्या मराठी भाषेच्या एक बेसिक ट्रेनिंगचा काम सुरू झाला पाहिजे. मंत्री महोदयांनी असा घोषणा केलेली आहे की संपूर्ण मुंबई 70 ठिकाणी आम्ही मराठी भाषा शिकण्यासाठी एक शिबिर किंवा कॅम्प किंवा कार्यशाळा आम्ही सुरू करण्याची आमची तयारी आहे. तो कार्यशाळामध्ये कॅम्पमध्ये प्रत्येक ऑटो चालक ज्यांना मराठी येत नाही, प्रत्येक टॅक्सी चालक ज्यांना मराठी बोलू येत नाही ते एनरोलमेंट करणार आणि हळूहळू मराठी शिकण्याची प्रक्रियामध्ये सामील होणार. आणि याच्यासाठी जेव्हा 1 मेचा डेडलाईन आहे त्याला पुढे ढकलण्यासाठी मी एक मागणी करतो, तुम्ही निवेदन करतो या पत्राच्या माध्यमाने की कमीत कमी 6 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा एक डेडलाईन तुम्ही, असा एक कालावधी तुम्ही ठरवा, म्हणजे सर्वांना कुठल्या प्रकारचे त्रास नाही होईल आणि सगळे येत्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात मराठी बोलणं, बेसिक मराठी बोलणं आणि मराठी भाषेमध्ये संवाद करण्यात ते समजू शकतात. तो हा आजचा पत्र आहे जो तुम्हाला मी देतो आणि या पत्राद्वारे आम्ही आज जो मंत्री महोदयांचा जो कार्यक्रम आहे, मीटिंग आहे, त्याच्यामध्ये पण हा विषय मी ठेवणार. आता विषय आहे संघटनेचा. नेमकं जे चालक मालक संघटना आहे त्यांची भूमिका काय आहे, तर यावरती चालक मालक संघटनेचं देखील म्हणणं आहे की परवाने रद्द केले जाऊ नये आणि हे परवाने जे आहेत ते एक वेळ दिला पाहिजे चालकांना. अचानक तुम्ही 2 तारखेपासून बोलताय किंवा 1 तारखेनंतर मराठी ही अनिवार्यच केली जाईल, तुम्ही बोलाच, असा जो विषय आहे त्या अंतर्गत परवाने रद्द नाही झाले पाहिजे असं देखील चालक मालक संघटनेचं एक म्हणणं आहे. मंडळी, आता या सगळ्यामध्ये 1 मे नंतर परमिट रद्द होऊ शकतो, त्यानुसार चाचणी वगैरे देखील केली जाऊ शकते, टेस्ट केली जाऊ शकते आणि त्यानंतर परमिट जे आहे ते सुरळीत होऊ शकतं चालकांचं, असं म्हटलं जात आहे. यामध्ये जे संजय निरुपम आहेत त्यांचं म्हणणं आहे की अजूनही रिक्षा चालकांवरती म्हणजे ते लोनवरती रिक्षा वगैरे घेतात आणि जर असं झालं तर आणि अचानक त्यांचे परमिट रद्द झाले तर त्यांचा पोटा पाण्याचा विषय जो आहे तो कुठेतरी बाधित होऊ शकतो, त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर यावरती योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे, म्हणून आजची बैठक होते. आता प्रश्न असा आहे की निरुपम यांचं म्हणणं आहे की जवळजवळ 6 महिने ते 1 वर्ष मॅक्सिमम हा मिळाला पाहिजे, रिक्षा चालकांना मिळाला पाहिजे. एक बेसिक क्वेश्चन आता यामध्ये असं असणार आहे की इतका वेळ देणं हा योग्य आहे का? कारण की आता मी बऱ्याच रिक्षा चालकांशी संवाद साधून आलो, त्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की आम्ही 25 ते 30 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि जवळ 7-8 वर्ष रिक्षा चालवतोय आणि अशी परिस्थिती असताना हे फक्त 6 महिने ते 1 वर्ष देऊन रिक्षा चालक शिकतील का? मराठी त्यांना शिकता येईल का? हा प्रश्न आहे. म्हणजे अजूनपर्यंत त्यांनी हे शिक्षण घेतलं नाही, मराठी त्यांना साधं म्हणजे काम चलाऊ मराठी देखील आलं नाही निरुपम यांच्या भाषेमध्ये, म्हणजे काम चलाऊ मराठी असं संजय निरुपम यांचं म्हणणं आहे की ते देखील आलं नाही. मग ह्या पुढचे 6 महिने ते 1 वर्षामध्ये मग ते शिकतील का असा प्रश्न असणार आहे. आता यावरती नेमकं निरुपम यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकूच. त्यांचं म्हणणं आहे की व्यक्तीवरती डिपेंड असतं की मराठी कसं शिकता येईल, त्यामुळे त्यामध्ये देखील एक मराठीला आतापर्यंत पर्याय होता, म्हणजे मराठी नाही आलं तरी हिंदीवरती काम चालत होतं, त्यामुळे हे कुठेतरी आतापर्यंत हे म्हणजे इतके वर्ष त्या लोकांनी जे आहेत, जे रिक्षा चालक आहेत त्यांनी इतके वर्ष त्यामुळेच काढलेली आहे. मात्र आता जो सक्तीचा निर्णय आलेला आहे त्यामुळे आम्हाला ऍटलिस्ट 6 महिने ते 1 वर्ष हवेत. नेमकं निरुपम काय म्हणाले ते तुम्हीच पहा. जेव्हा तुम्ही अनिवार्य करणार आणि जेव्हा तुम्ही सांगणार की बाबा तुम्हाला काय असतो, मुंबईत मराठी बोलण्याशिवाय पर्याय आहे, हा एक फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे. मुंबईमध्ये राहणारे लोक हिंदी बोलून काम चालवू शकतात, काम चालतो ना, कोणाला काम थांबत नाही. तो असं परिस्थितीत कोणाला गरज भासणार नाही की मराठी पण शिकायला पाहिजे. मराठी भाषिक जो पॅसेंजर आहेत तो पण हिंदीमध्ये ऑटो चालकांबरोबरचे संवाद करतात. तो पुढे जेव्हा एक मराठी भाषाच्या मान सन्मानसाठी आणि भाषाच्या प्रचार प्रसार आणि संवर्धनसाठी
आम्ही सगळे एक संकल्प घेतो की नाही, सगळ्यांना मराठीची बेसिक नॉलेज झाली पाहिजे. तो याच्यासाठी जेव्हा आम्ही असा एक कायदा आणणार, कायदा GR लागू करणार आणि सर्वांची अपेक्षा करणार, याच्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे जो एक ट्रेनिंगची व्यवस्था आम्ही करणार, तो सगळे हळूहळू मराठी भाषा शिकण्यामध्ये एक रुची घेणार, दिलचस्पी घेणार, एक इंटरेस्ट घेणार आणि हळूहळू तुम्हाला असं दिसेल की मुंबईमध्ये सगळे ऑटो चालक, टॅक्सी चालक बेसिक मराठीमध्ये संवाद करण्याची क्षमता घेत आहेत. पण मंडळी, आता ज्या शिवसेनेची सुरुवात ही मराठीच्या मुद्द्यावरून झाली, म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हा मराठी भाषिक हा संघर्ष जो होता तो खूप मोठ्या प्रमाणात होता. आणि आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील ही तीच शिवसेना असल्याचा दावा करते जी बाळासाहेब ठाकरेंची आहे. मग ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मराठीचा संघर्ष जो आहे, मराठी माणसाचा संघर्ष जो आहे तो उभा केला, अशाच पक्षातील नेते आता संजय निरुपम हे त्यांच्याच पक्षाचे नेते स्वतःला म्हणतात. मग अशामध्ये हा जो संघर्ष उभा राहतोय त्याच्यावरती जो निरुपम हा प्रश्न उपस्थित करतायत, मग याकडे आपण कसं पाहिलं पाहिजे असं जेव्हा निरुपम यांना विचारलं तेव्हा त्यांनी काय म्हटलंय तुम्हीच पहा. मराठी भाषिकांच्या, मराठी लोकांच्या न्याय आणि हक्कासाठी शिवसेनाची स्थापना पूजनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 1966 मध्ये केली होती. आणि ते मराठी लोकांना न्याय आणण्यासाठी त्यांनी दिवस रात्र मेहनत केला. आणि मराठी भाषिकांचे वो आराध्य दैवत आहे आणि शिवसेनाची भूमिका प्रारंभीपासून आहे, पुढे पण असणार. फक्त एवढाच आहे की भाषाच्या नावाने मारामारी केली पाहिजे का, हिंसा केली पाहिजे का, हा आमच्या मत नाही आहे. आम्ही याच्या विरोधात आहोत. हा, भाषाचा आग्रह आम्ही ठेवणार. पण आता या सगळ्या प्रकरणानंतर अजून एक प्रश्न उपस्थित राहतोय आणि तो महत्वाचा प्रश्न म्हणजे यामध्ये शिंदे सेनेला भाजपची जी हिंदी भाषिक मतं आहे ती बांधण्याचा किंवा ती त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न झालाय का? कारण की आपण जर मागे पाहतो तर मराठीच्या मुद्द्यावरून आपण पाहिलेलं आहे की हिंदी सक्ती झालेली तेव्हा मोठं राजकारण आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि आता देखील जेव्हा मराठी हा अनिवार्य करण्याचा विषय आलेला आहे तेव्हा देखील एक प्रकारचं राजकारण पाहायला मिळते. दोन गट पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक हिंदी भाषिक गट आहे आणि एक मराठी भाषिक गट आहे आणि या गटांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मग या सगळ्यामध्ये हिंदी भाषिक जे रिक्षा चालक आहेत त्यांची एक प्रकारे ते देखील पुढे जाऊन मतं देऊ शकतात किंवा अशा प्रकारचा कुठला मत बांधण्याचा किंवा वळवण्याचा प्रकार देखील या सगळ्या प्रकरणामध्ये आहे का, हा प्रश्न देखील उपस्थित होतोय. त्यामुळे यावरती देखील संजय निरुपम यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. आपण पाहूया ते काय म्हणतात. नाही, हा पेजमेंट पॉलिटिक्स नाही आहे. हा लोकांचा उदरनिर्वाह वाचविण्याचा कार्यक्रम आहे. लोकांसमोर एक जीविकोपार्जनची समस्या, संकट नाही आली पाहिजे याच्यासाठी आम्ही हा विषयावर काम करतो आणि ह्या विषयावर शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही शिवसेना आणि भाजप दोघे मिळून महायुतीमध्ये बरोबर काम करतो. जे काही महाराष्ट्र शासनातर्फे निर्णय होतो तो निर्णयामध्ये शिवसेना आणि भाजप दोघे पक्ष सहभागी असतात. अजितदादा पवारचा जो पक्ष आहे, राष्ट्रवादी पक्ष, ते पण सहभाग असतात. तुम्ही असं समजू नका की शिवसेनाच्या एका मंत्रीने काय निर्णय घेतला तो त्या निर्णयामध्ये भाजपच्या लोकांची काही भूमिका नाही. भाजपच्या लोकांची भूमिका असतो. तर जसं मी सांगितलं तुम्हाला, हा सगळा विषय जो आहे तो आम्ही पाठपुरावा करतोय. आता मी व्हिडिओ करता करता महत्त्वपूर्ण अपडेट आली. जी बैठक पार पडणार होती, ज्याच्यासाठी संजय निरुपम हे जात होते, ते मंत्रालयात गेले. त्यांनी तो विषय मांडलेला आहे. जवळपास आज प्रताप सरनाईक यांनी ही बैठक घेतल्यानंतर ते पत्रकार परिषद घेण्यासाठी आले आणि त्यावेळेला त्यांनी स्पष्ट केलं की आमच्याकडे अशी मागणी आलेली आहे की 6 ते 1 वर्षाचा जो कालावधी आहे तेवढा वाढवून दिला पाहिजे. ऑगस्टपर्यंत हा कालावधी पाहिजे आम्हाला किमान तरी, अशी मागणी जी आहे ती प्रताप सरनाईक यांच्याकडे झालेली आहे. मात्र सरनाईक यांचं असं देखील म्हणणं आहे यामध्ये की आम्ही सकारात्मक आहोत, मात्र हा निर्णय जो आहे तो अजून घेतलेला नाहीये. म्हणजे हा कालावधी वाढवण्याचा जो मुदतवाढचा विषय जो आहे, सदर निर्णय लागू करण्यासाठी, अंमलात आणण्यासाठी, कडक अंमलात आणण्यासाठी हा आतापर्यंत त्याच्या निर्णयापर्यंत पोहोचलो नाहीये. पुढे ढकलायचं की नाही हे अजून ठरलेलं नाहीये. उद्या आरटीओ अधिकारी जे त्यांची बैठक आहे आरटीओ अधिकाऱ्यांबरोबर आहे, त्या बैठकीनंतर आम्ही यावरचा विषय जो आहे
तो सॉल्व्ह करू आणि त्यानंतर पुढची घडामोड जी आहे ती आपल्याला कळेल. आता तुम्हाला काय वाटतं, अगोदर 1 मे रोजी हा निर्णय जो आहे तो लागू करण्याचा पूर्ण प्रयत्न करू किंवा तसा शब्द देण्यात आलेला, मात्र आता हा जो विरोध झालेला आहे, त्यानंतर 4 मे रोजी संपाचा देखील एक विषय आलेला होता की आम्ही संपावरती जाऊ. रिक्षा चालक संघटना म्हणत होते की याला आम्ही विरोध करू या निर्णयाला. मग त्यानंतर पुन्हा एकदा सरनाईक यांच्याबरोबर आजची बैठक झाल्यानंतर सदर विषय जो आहे तो पुढे ढकलला जाऊ शकतो का, अशी शक्यता निर्माण झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं, पुढे ढकलला गेला पाहिजे? 6 महिने ते 1 वर्षाचा कालावधी हा रिक्षा चालकांना दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.